शुभ दुपार सर्वांना. तर बघा, स्वयंपाक सगळा करून घेतला. म्हणलं चला आता फ्रीजमध्ये बघितले कुठली भाजी आहे का, कारण भाज्या नसल्यामुळं लयच भाजीची पंचायत झालेली आहे. मग दिसले मला कारले. कारले दिसलं की माझा जीव लय मोठा होते बघा, कारण कारलं माझा आवडता पदार्थ आहे. कसं पण असू दे, मी नुसतं भाजून कारलं खाते, पण मला कारलं आवडतंच. म्हणलं चला मग स्वच्छ, म्हणजे जरा पिकत आलते, म्हणजे 8-10 दिवस झालते आणून. बी काढून घेतले, स्वच्छ चिरून धुवून ठेवले. मग कढईमध्ये कांदा, लसूण, अद्रक टाकले बघा. काढलेला कढीपत्ता आणि लाल तिखट, काळा तिखट, हळद टाकून त्यामध्ये हे चिरलेले कारल्याचे फोडं मस्त असे फ्राय करून घेतले. त्याच्यामध्ये बिगर पाण्याचं असं वापरून घेतले मस्त मसाला लावून. आणि चवीनुसार मग नंतर ना त्यामध्ये काय केले, मीठ टाकले. चवीनुसार मीठ टाकून घेतलं ना, मग सगळ्यात शेवटी वापरून झाल्यावर शिजवून झाल्यावर मऊ नंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकला, कारण अगोदर टाकल्यावर शेंगदाण्याचा कूट करपतो, म्हणून म्हणलं चला शेवटीच टाकूया. मग नंतर शेवटी मग मीठ टाकून झाल्यावर जरा वाफलून घेतलं आणि मग शेंगदाण्याचा कूट सर्वात शेवटी. अशी बघा कारल्याची भाजी करून बघा, कडू लागत नाही, काय नाही, भाकरी सोबत खायला एकच नंबर लागते. कोणाकोणाला आवडते ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.